नमस्कार. मी आज भोपळ्याच्या घाऱ्या करणार म्हणून थोडा भोपळा मी सालं काढून बारीक तुकडे करून वाफवून घेतलेले आहे. आता त्याच्यात गूळ घातलेला आहे. हे पहिल्यांदा जरा गॅसवर वितळून घेते थोडा गूळ आणि त्याचबरोबर घाऱ्यासाठी लागणारे म्हणजे मी एक बशी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि थोडे तीळ घेतलेले आहे. आणि हे काय करायचं, पहिल्यांदा गूळ जरा वितळून घ्यायचं आणि पीठ आणि ही या तीळ आहेत थोडे मिश्रण करायचं आणि नंतर ते घाऱ्या लाटल्यानंतर वर असे हे घालायचं काय तीळ स्प्रेड करायचं. पाहिजे असेल तर तुम्ही किसलेला ओला नारळ घालू शकतो. नाहीतर तुम्हाला सुकं खोबरं पाहिजे तर. पण साध्या पद्धतीत म्हणजे गूळ, भोपळा आणि तीळ आणि गव्हाचं पीठ हे मी तुम्हाला आज करून दाखवते आहे. आता हे बघा, भोपळा आणि गूळ थोडं पाणी घालून असं वितळून घेतलेले आहे. आता हे पीठ आहे ते घालून घ्यायचं आणि जास्त नाही, थोडेच तेल घालायचे. मग ते पुरीवर हे घाऱ्या करतात ना त्याच्यावर घालायला पाहिजे आणि चवीपुरतं पाहिजे तेवढं म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं. आणि हे सगळं आता जरा गरम आहे. जर पीठ जास्त लागत असेल तर आपण ते पीठ घ्यावं. आता हे मी मळवून घेते. असा हा पिठाचा गोळा केलेला आहे. आता जरा थांबून लहान लहान गोळे करून घाऱ्या मी तेलात भाजून घेणार आहे. असे हे गोळे करून घेतलेले आहे. लहान लहान असे घाऱ्या मी लाटून घेते आणि त्याच्यावर ही जे आहे ना तीळ आहे जरा वर खाली असं लावून घ्यायचं. जरा पीठ लाटताना जरा पीठ लावून घ्यायचं आणि हे ऑलरेडी तेल ठेवलेले आहे. आता मी ते हळूवार एक एक करून भाजून घेणार. आता अशा या लाटलेल्या आहेत. एक एक मी तेलात घालून घेऊन भाजून घेणार. हे बघा, एक एक भाजून घेणार. हे बघा, असे हळूवारपणे एक एक भाजून घेते. अशा प्रकारे ह्या मी भोपळ्याच्या घारग्या केलेल्या आहेत. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि योग्य तो कॉमेंट लिहा. थँक्स फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ.